तुम्ही किती स्वाभिमानाचा ढोल वाजवा, शेवटी जिंकणार तर माझा पैसाच. सारखं गरिबांना शिकवतो अशी बोंबाबोंब करत तोरा मिरवत असताना तुम्ही खरं काय केलंय हो तुम्ही त्या मुलांसाठी? या असल्या शाळेतून शिकून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्याला साधा ऑफिस बॉयचा तरी जॉब देताय का कोणी? हे तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही, पण आता विचारलंय म्हणून सांगतोय. ही स्वाती नमस्कार. स्वतःच्या मालकीचं क्लिनिक उघडलंय आणि तिथं बसून ती गरीब रुग्णांना सेवा देतीये. आणि हा विनय सिव्हिल इंजिनियर आहे, स्वतःच्या मालकीची कंपनी आहे, ऑफिस आहेत आणि भरपूर माणसं त्याच्याकडे कामाला आहेत. मी शिकून मोठी केलेली पोरं ही सगळी माझ्या शाळेतनं शिकून गेलेली पोरं मोठी झालेली आहेत. आज त्यांची स्वतःची ऑफिस आहेत, आज स्वतःच्या पायावर उभी आहेत स्वाभिमानानं. या मुलांना दुसऱ्याच्या ऑफिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करायची गरज नाही, तर त्यांची स्वतःची ऑफिस आहेत आणि ते स्वतः मालक आहेत. अरे हेच माझ्या आयुष्याचं संचित आहे. तुमच्या या नोटांपुढं यांचं मोल लाख पटीनं मोठं आहे. या शाळेचा व्यवहार, या शाळेचा खर्च हा सगळा या मुलांच्या देणगीतनं होतोय, त्यांच्या गुरुदक्षिणेतनं होतोय. त्यामुळं आम्हाला आमच्या शाळेला तुमच्या या पैशाची गरज नाही. आता चालत असेल हो तुमची शाळा यांच्या देणगीतनं, पण ही शाळा बांधताना माझ्या पप्पांकडनं पैसे घेतले होते तुम्ही, हे विसरलं वाटतं तुम्ही. देणाऱ्यांच्या हाताला इसरायची परंपरा आमची नाही. त्यांचे उपकार आहेतच, पण एक गोष्ट सांगतो, त्यांनी पैसे आम्हाला दिलेले नाहीत, तर या शाळेसाठी दान दिलेलं आहे. आणि ते पण कवा? तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी. तर त्याचं पुण्य तुम्हाला लाभावं बा म्हणून दिले होते. पण काय दुर्दैवाची गोष्ट आहे, तेच दान परत मागायला तुम्ही आला. हे बघा, या शाळेला उभं करण्यासाठी फक्त तुमच्या वडिलांनीच दान दिलेलं नाही, तर अशा भरपूर दानशूर लोकांनी आमची शाळा उभं राहायला दान दिलंय, देणगी दिली आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो, कुणी एक जण या शाळेवरती मालकी हक्क सांगू शकत नाही. मी सुद्धा नाही. त्यामुळे तुमच्यासारखं कुणी पण इथं येऊन हक्क गाजू शकत नाही. भाऊ, ह्या जमिनीचा हिशोब तर मी करणारच, पण अजून वेळ गेलेली नाहीये. अजूनही सरळ मार्गानं सगळं नीट होऊ शकतं. कशाला उगाच स्वतःला आणि बाकीच्यांना अंधारात ढकलताय? ज्यांच्याकडे विद्येचा प्रकाश असतो त्यांना अंधाराची भीती नाही वाटत.
बघूया मग तुमचा ज्ञानाचा प्रकाश कुठपर्यंत जातोय ते. मुजुमदार इंटरनॅशनल स्कूल तर ह्याच जागेवर उभं राहणार, हा शब्द आहे माझा. पण मी हिशोब ठेवत नाही, हिशोब करतो. माझा पण साधा हिशोब. रिस्पेक्ट दिला तर प्रेम, आणि माज दाखवला तर गेम. लाव ताकद. खरं या जमिनीचा एक तुकडा पण तुमच्या हाती लागू देणार नाही मी, आणि हा माझा शब्द आहे. या. दाखला मालक. तयारी भाऊजी, तयारी भाऊजी, तयारी भाऊजी, थांबा थांबा थांबा. तुम्ही ह्या सगळ्यांचं म्हणणं काय मनावर घेऊ नका. अहो, ह्या सगळ्यांना काही भाषण करायची सवयच आहे, आणि तुम्हाला माहितच आहे की स्टँड घ्यायला लागतोय हो सगळ्यांपुढं. गुरमी आहे ही फाऊलची, ती मी लवकरच उतरवणार. नाहीतर काय. पण कसं आहे, भाऊ गुरुजी आहेत हो, तत्वांवर लई ठाम असतात. पण मी बोलेन भाऊंशी. हा, अहो माझं सगळे ऐकतात. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मी सगळ्यांना कन्व्हिन्स करेन. तुम्ही फक्त ती ऑफर मागे घेऊ नका. हा, माझ्यावर विश्वास ठेवा. गॅरंटी शिवाय विश्वास कसा ठेवायचा? भाऊ हो म्हणतील, याची काय गॅरंटी? गॅरंटी